जिथे सत्य तिथे आम्ही. तुफान न्यूज एक्सक्लुझिव्ह. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. मुंबईतील वाकोला परिसरात सरकारी केबल चोरी आणि बेकायदेशीर विक्रीचा मोठा घोटाळा सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. रस्ते खोदून जमिनीखालून एमटीएनएलच्या केबल्स काढून त्या वाहनांमधून बाहेर नेल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक नागरिकांनी उघड केला आहे. स्थानिकांनी सांगितल्यानुसार काही व्यक्ती रस्ते खोदकाम करून मोठ्या प्रमाणात वायर आणि केबल्स बाहेर काढत होते. हा संपूर्ण प्रकार नागरिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून व्हिडिओमध्ये केबल्स वाहनात भरताना स्पष्ट दिसत आहेत. संबंधित वाहन क्रमांक MH47BL 8865 देखील व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. घटनास्थळी उपस्थित काही व्यक्तींनी स्वतःची ओळख मिस्टर पाल आणि मिस्टर जोशी अशी सांगत त्यांच्याकडे परवानगी असल्याचा दावा केला. मात्र स्थानिक नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर हे काम अधिकृत असेल तर घटनास्थळी अधिकृत एमटीएनएल अधिकारी का उपस्थित नव्हते? बीएमसीची अधिकृत परवानगी सार्वजनिकरित्या का दाखवण्यात आली नाही? काढण्यात आलेल्या सरकारी केबल्स नेमक्या कुठे नेल्या जात आहेत? त्या अधिकृत सरकारी गोदामात जमा होत आहेत की स्क्रॅपमध्ये विकल्या जात आहेत? या संपूर्ण प्रकारामागे मोठे रॅकेट आणि भ्रष्टाचार कार्यरत आहे का? स्थानिक नागरिकांनी प्रश्न विचारल्यानंतर संबंधित व्यक्तींनी उद्धट वर्तन आणि दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता वाकोला पोलीस स्टेशन तसेच संबंधित सरकारी विभागांना देण्यात आली असून तात्काळ FIR नोंद करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सरकारी मालमत्ता नेमकी कोणाच्या आदेशाने काढली जात आहे? काढण्यात आलेल्या केबल्सचा हिशोब कुठे आहे? आणि या प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे का? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जिथे सत्य तिथे आम्ही.